मावळचे मवियाचे उमेदवार संजोग वाघरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। मावळमध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे आणि मवियाचे संजोग वाघरे यांच्यामधील लढत होती। मावळमध्ये मवियाचे उमेदवार संजोग वाघरे यांनी मतदान केलेले आहे, त्याचबरोबर बारणे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। दोन दृश्य आपण बघतोय, बारणे विरुद्ध संजोग वाघरे अशी लढत आपल्याला मावळमध्ये यावेळेला बघायला मिळते। काय सांगाल, एकंदरीत तुम्ही मतदान केले, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? मी निश्चितच मतदान या ठिकाणी आता करून घेतलेलं आहे आणि मी आपल्यामार्फत नागरिकांना विनंती करेल की आपण आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन आपला मतदानाचा हक्क बजावावं। आणि योगायोगाने आजचं वातावरण देखील चांगलं आहे, त्यामुळे थोडी गरमी पण कमी आहे, तर निश्चितच मतदानाचा टक्का हा वाढेल। प्रश्न असा आहे की काल चिंचवडमध्ये फ्लेक्स लागले गेले, ज्यामध्ये बदला घेण्याचं वाक्य टाकलं गेलं। एकंदरीत भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक असल्याचंही ते म्हटलेलं आहे। काय सांगाल, जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यावर विश्वास नाही का, नेमकं काय प्रकरण आहे? नाही, आता हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु असं करणं हे एक दुर्दैव आहे, कारण की एखादा नेता जो आज या भागाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे, लोकनेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं, तर अशा बाबतीमध्ये घडलं नव्हतं पाहिजे। ही दुर्दैव घटना आहे, त्या बाबतीतला मी निषेध करतो। साहेब, मग शेवटचा किती विश्वास वाटतो, किती प्रमाणात तुम्हाला विश्वास वाटतो? मला 1000% विश्वास वाटतो की या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी निवडून येईल याची खात्री मला या ठिकाणी आहे, कारण मतदार राजा हा सुज्ञ आहे आणि मतदार राजांनी ही इलेक्शन हातात घेतल्यामुळं निश्चितच हा विजय होईल अशी खात्री आहे। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड। एक व्हिडिओ लो आयफोन से। मावळची जनता या गेल्या 10 वर्षामध्ये मी केलेलं काम, त्या कामाबरोबर आहे मला 100% खात्री आहे। या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातला मतदार हा माझ्या बाजूने कौल देईल आणि मी 100% लोकसभेमध्ये पोहोचेल। मी माझं जे रेकॉर्ड होतं गेल्या निवडणुकीमध्ये 2 लाख जवळपास 21,000 मी विजयी झालो होतो, ते माझं रेकॉर्ड मी मोडेल एवढं मला खात्री आहे।